राम राम मंडळी. तर मी प्रियंका आणि प्रियंकास खानदेशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं चिन्ह दाबा, त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. तर मंडळी, फ्रुटी म्हणजे सगळ्याच लहान मुलांची फेवरेट अशी फ्रुटी आहे. लहानच काय तर काही मोठे मुलं जे असतात, मुलं मुली, त्यांना देखील फ्रुटी आवडते. पण ही दुकानावरची फ्रुटी खूप दिवसांपासून असते, ती हानिकारक असते. म्हणून आज मी मस्त घरीच फ्रुटी कशी बनवायची, तीही मस्त ताजी ताजी फ्रेश, यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर इथे मी एक आंबा घेतलेला आहे, पिकलेला आंबा आहे, आणि एक कच्ची कैरी घेतली, छान स्वच्छ धुवून घेतले. आता कैरीची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची. तर इथे आपल्याला अर्धी कैरी घ्यायची आहे. एक आंबा घेतला पूर्ण, तर त्याच्यासाठी फक्त अर्धी कैरी घ्यायची आहे. तर इथे मी या कैरीची साल काढून घेते. तर ही कैरी थोडीशी पिवळी आहे, पण ही हा आंबा नाही आहे. आतमध्येही थोडीशी पिवळी आहे, पण हा आंबा नाही आहे, ही कैरीच आहे. तर आता मी त्याची साल काढून घेतली. तर आता आपल्याला इथून अर्धी कैरी घ्यायची आहे, पूर्ण कैरी घ्यायची नाही, नाहीतर मग फ्रुटी जास्त आंबट होईल. तर एका आंब्याला अर्धीच कैरी घ्यायची. तर आता मी इथे अर्धी कैरी कापून घेते. तर बघू शकतात इथे मी आता अर्धी कैरी ही कापून घेतली. तर आता ह्या कैरीचे छान असे थोडे छोटेसे पीसेस करून घ्यायचे आहे. तर ही जी फ्रुटी आहे खूप अगदी सेम विकतच्या फ्रुटीसारखीच चवीला लागते, आणि मस्त अशी ही घरगुती फ्रेश बनवलेली फ्रुटी असते, म्हणून मुलंही आवडीने पितात. आणि तुम्ही ही फ्रुटी बनवून 15-1 दिवसच फ्रीजमध्ये मस्त काचेच्या बॉटलमध्ये ठेवू शकतात. ती 15-1 दिवसच चांगली राहते. तर आता इथे आंबाही मी कापून घेते. तर आंब्याच्या स्लाईस करून त्यातील जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे. तर आता इथे मी आंब्याचा जो गर आहे तो काढून घेते. तर या प्रकारे आंब्याचा असा गर पूर्ण काढून घ्यायचा. पाणी बिलकुल घालायचं नाही यामध्ये. या आंब्याचा गर मी आता इथे पूर्ण काढून घेते. तर बघू शकतात इथे आंब्याचा गर काढून घेतला. कैरीच्याही फोडी मी कापून घेतल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर आणि कैरीच्या फोडी या दोघी टाकून घ्यायच्या, आणि मिक्सरला छान हे फिरवून घ्यायचं. पाणी न घालता मस्त फाईन अशी याची प्युरी बनवून घ्यायची. तर अगदी पटकन अशी ही वाटून होते प्युरी. मिक्सरमध्ये सहज पटकन वाटली जाते. तर ही मी मिक्सरमध्ये फिरवून घेते. तर बघू शकतात मी इथे मिक्सरमध्ये फिरवून घेतली आणि मस्त फाईन अशी प्युरी तयार झालेली आहे. तर आता ही प्युरी मी एका पॅनमध्ये टाकून घेते. तर गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये ही प्युरी टाकून घेते. गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची. कमी गॅसवरच ही छान प्युरी शिजवायची आहे आपल्याला. तर इथे मी ही प्युरी टाकून घेतली, आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घोळवून घेतलं, म्हणजे थोडंफार जो प्युरी असेल मिक्सरच्या भांड्याला लागलेली तीही यामध्ये येऊन जाते. कसं कुठलंही वाया जाता कामा नये. तर आता हे छान मिक्स करून घेतलं. तर आता इथे मी 1/4 कप साखर टाकलेली आहे. तर आता हे छान मिक्स करून घेते. तर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. कमी करण्याची तर गरज येणारच नाही, वाढवण्याचं गरज येऊ शकते, कारण की तुमचा आंबा किती गोड आहे, किती आंबट आहे, किंवा कैरी किती आंबट आहे, यानुसार तुम्हाला साखरेचं प्रमाण थोडंफार वाढवावं लागू शकतं. तर त्यानुसार तुम्ही थोडंफार हे टेस्ट करून बघायचं. शिजल्यावर आपल्याला गोड लागते की आंबट, त्यानुसार थोडी साखर वाढवून घेऊ शकतात तुम्ही. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं. कमी गॅसवर सतत ढवळत शिजवून घ्यायचं. तर बघू शकतात अगदी 5 ते 7 मिनटामध्ये मस्त हे शिजून होतं. छान याला चकाकी येते आणि थोडं दाटसर होतं आणि असे बबल्स येतात. तर आता हे बंद केला मी गॅस, आणि आता हे चाळणीमध्ये याला चाळून घ्यायचं. तर स्टार्टिंगचा जो माझा व्हिडिओ होता चाळणीमध्ये काढताना वगैरे, तो व्हिडिओ कुठे गेला काही कळालंच नाही. तर हे पुढचाच व्हिडिओ आला डायरेक्ट. तर आता इथे मी चाळणीमध्ये हे छान असं पल्प टाकून घेतला आणि तो चाळून घेतलेला आहे. कारण की जे आपले आंब्यामध्ये थोडंफार जे धागे वगैरे असतात, किंवा मग थोडंफार चंक्स राहून जातं, जाडसर भाग राहून जातो, तो वरच्यावरती राहतो. आपल्याला अगदी फाईन प्युरी पाहिजे असते. तर हे छान मी असं काढून घेतलं, गाळून घेतलं आहे. बघू शकतात किती वरती याचा चोथा राहिलेला आहे, आणि आता आपल्याला खाली मस्त अशी फाईन प्युरी मिळालेली आहे. आता यामध्ये मी 1 ग्लास अगदी थंड मस्त असं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं. तर स्टार्टिंगला मी 1च ग्लास पाणी टाकलं. 1 ग्लास पाणी टाकून आधी हे छान मिक्स करून घ्यायचं. तर सहज असं हे पटकन मिक्स होतं. तर तुम्ही बघू शकतात आताच हे दिसायला छान असं फ्रुटीसारखं दिसायला लागलेलं आहे. तर हे छान मिक्स करून घेतलं. आता अजून यामध्ये 1 ग्लास मी पाणी टाकून घेते.
म्हणजे एकूण मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर आपल्याला 1 आंबा आणि अर्धी कैरी यापासून साधारणतः 2-2.5 ते 3 ग्लास फ्रुटी आपल्याला मिळत असते. तर आता ही फ्रुटी जी आहे ती मी जगमध्ये काढून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. तुम्हाला जर लगेच प्यायची असेल तर तुम्ही यामध्ये आईस क्यूब टाकून घेऊ शकता आणि ती त्याचा पिऊ शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. तर इथे मी ही जगमध्ये टाकून घेतली आणि याला अगदी थोड्या वेळ अर्धा 1 तासासाठी मस्त फ्रीजमध्ये ठेवून देते. तर आता ही मस्त गार झालेली आहे फ्रुटी, मस्त मी ग्लासमध्ये टाकून घेते. तर तुम्ही बघू शकतात अगदी मस्त विकतच्या फ्रुटीसारखीच दिसते आहे आणि दिसतच नाही तर लागतेसुद्धा, टेस्टसुद्धा विकतच्या फ्रुटीसारखीच आहे. तर नक्कीच तुमच्या मुलांना या उन्हाळ्यामध्ये या प्रकारे मस्त फ्रेश अशी फ्रुटी बनवून द्या, त्यांना नक्कीच आवडेल. चला तर मग माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह येईल त्यावर क्लिक करा. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.